हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. झणझणीत मालवणी काजू मसाला, पण ढाबा स्टाईल. आपल्याला आवडणारा काजू मसाला हा ओल्या काजूपासून किंवा गरांपासून बनवलेला नसतो, तर ड्राय काजूपासून. आंबे आणायला गेले होते, तेथे लिहिले होते ओले काजू मिळतील 200 ग्राम 300 रुपये. हे फ्रोझन केलेले काजू आहे. याला सोलण्याचा सोपा उपाय म्हणजे गरम पाण्यात काजू 30 मिनिट ठेवणे, बस. काजू मसाला ही लटपटी भाजी. त्यासाठी एक कांदा आणि 8-10 काजू बॉईल करून घेऊ. थंड पाण्याने वॉश केले की कांद्याला असणारा स्मेल राहणार नाही. चॉपरमध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक करून घेऊ. कढईतील तेल गरम झाले की त्यात जिरे लसूण परतून घेऊ. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून सोबतच मिरची घालून तेलात होऊ देऊ. 2 टोमॅटोला बारीक करून ॲड करू. हळद, जिरे पावडर, धने पावडर, तिखट, मीठ घालून परतून घेऊ. थोडे गरम पाणी घालून झाकून मसाले व्यवस्थित होऊ देऊ. बॉईल केलेला कांदा काजूची पेस्ट करताना त्यात भिजत ठेवलेली बेडगी मिरची घालून पेस्ट करून ही पेस्ट भाजीत ॲड करू. ग्रेव्हीला उकळी येतोपर्यंत काजू सोलून घेऊ. कसे पटापट सोलले जातात हे काजू. काजू सोलल्याने माझे हात खराब झाले. सोलण्याआधी थोडे खायचे तेल लावायला पाहिजे होते. उकळत्या ग्रेव्हीमध्ये सोललेले काजू, किचन किंग मसाला, कसुरी मेथी घालून 5 मिनिट होऊ देऊ. काजूंच्या गरांना गरम पाण्यात ठेवल्याने सॉफ्ट झाले आहे. वाह, छान सुगंध येतोय. कोकणातील मेवा ओले काजूगर हे फक्त फेब्रुवारी ते मार्च या काळातच मिळतो. ही भाजी हेवी असते. जेवण झाल्यावर झोपेची डुलकी येते. म्हणूनच ज्या दिवशी निवांत असाल त्या दिवशी ही भाजी बनवा.